नमस्कार. आज एका वेगळ्या विषयासाठी व्हिडिओ बनवतोय. परवा मंगळवारी पुणे शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य टू व्हीलर तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे. खरं तर प्रत्येक भारतीयाला आपल्या तिरंगाचा अभिमान आहे. प्रत्येक पुणेकरांना आपल्या तिरंगाचा अभिमान आहे. आणि हर घर तिरंगा सुद्धा अभियान गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकारच्या माध्यमातून चालू आहे. मी दरवर्षी त्याच्यामध्ये सहभाग घेतो. हजारो तिरंगे माझ्या प्रभागातील जनतेला त्या ठिकाणी मी दरवर्षी वाटतो. त्या चांगल्या उपक्रमाचं स्वागत आहे. पण मधल्या काही वर्षांपासून भव्य टू व्हीलर तिरंगा रॅलीचं आयोजन होत आहे. मी त्याच्यामध्ये सहभागी होत होतो. पूर्वी मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता होतो तेव्हा. पण मागील 5 वर्षामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की पुणे शहराचे वाहतूक कोंडी कशा प्रकारे वाढत आहे. परवाच्याच आपल्या सर्वांना माहिती आहे की जो टॉमटॉम आंतरराष्ट्रीय ट्रॅफिकचा जो सर्वे आहे त्याच्यामध्ये पुणे शहर हे जगामध्ये वाहतूक कोंडीच्या बाबतीत 5व्या क्रमांकाला गेलेलं शहर आहे. पुणे शहर एक IT हब आहे, सांस्कृतिक राजधानी आहे. एक राहण्यासाठी योग्य म्हणून पुणे शहराचा प्राधान्यक्रम आहे. पण अशा परिस्थितीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये पुणे शहरामध्ये मेट्रोची कामं चालू आहेत. रस्त्याची परिस्थिती खराब आहेत, खड्डे आहेत. प्रत्येक चौकामध्ये संध्याकाळच्या वेळेस, सकाळच्या वेळेस वाहतूक कोंडी होत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाने प्रत्येक नगरसेवकाला जवळपास 100-125 नगरसेवक आहेत, 50-100 पदाधिकारी आहेत. प्रत्येकाला 100-100 टू व्हीलर आणण्याचं टार्गेट देऊन, म्हणजे स्वयंस्फूर्तीने तर कोणी येत नाहीये, प्रत्येकाला टार्गेट दिलेलं आहे. मग ते लोक प्रत्येक जण आपापली टू व्हीलर्स घेऊन येणार. म्हणजे जवळपास 15,000 ते 20,000 टू व्हीलर्स पुणे शहरामध्ये एका वेळी येणार आहेत. ते पेट्रोल जळणार आहे, त्याचं प्रदूषण वेगळं होणार आहे, ध्वनी प्रदूषण वेगळं होणार आहे. प्रत्येक चौकात वाहतूक कोंडी होणार आहे. आणि काही दिवसापूर्वीच मोदीजींनीच आवाहन केलं होतं की बाबा इंधनचा वापर कमी करा. मग बऱ्याच नेत्यांनी आपले ताफे कमी केले, त्याच्या बातम्या झाल्या. मग हे सर्व गोष्टी कशासाठी असतात? केवळ तात्पुरत्या असतात का? पुणे शहर हे जगातलं एक जगाच्या नकाशावरती असणारं शहर आहे. IT हब आहे. इथले आपण वाहतूक कोंडीचे प्रश्न दिवसेंदिवस वाढवत आहोत का सोडवत आहोत, हा प्रश्न प्रत्येक नेत्याने आत्मपरीक्षण करण्याचा आहे. मला असं वाटतंय की ही वाहतूक कोंडीचा प्रश्न या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून मी काही याच्यावरती वाईट काहीच नाहीये. तिरंगा रॅली ऐवजी तुम्ही चांगले उपक्रम घ्या. वृक्ष लावणं, झाडे लावा, रक्तदानाचा उपक्रम घ्या, त्या ठिकाणी स्वच्छतेचा उपक्रम घ्या. या शहरातले वेगवेगळे ठिकाणी जे खड्डे पडले ते खड्डे बुजवण्याचा उपक्रम घ्या, किंवा नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या सोडवण्याचा उपक्रम घ्या. पण जबरदस्तीने आपल्या कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना टार्गेट देऊन 15,000 ते 20,000 गाड्या रस्त्यावरती आणून, त्याचं पेट्रोल जाळून, ध्वनी प्रदूषण करून, ही कुठली राष्ट्रभक्ती? जेणेकरून सर्व बाकीच्या पुणेकरांना त्रास होणार, कोणी हॉस्पिटलमध्ये जायचं त्याला त्रास होणार, महिला भगिनींना ध्वनी प्रदूषणाचा त्रास होणार. आणि यातनं साध्य काय होणार आहे? यातनं केवळ फक्त बाबा नेत्यांना वाटणार की बाबा आम्ही मोठी शक्ती, खालचा नेता वरच्या नेत्याला दाखवणार, नगरसेवक शहराध्यक्षाला दाखवणार, शहराध्यक्ष आमदाराला, खासदाराला दाखवणार, खासदार आमदार मुख्यमंत्र्यांना दाखवणार. पण तुमच्या या स्पर्धेमध्ये सर्वसामान्य पुणेकरांना तुम्ही भरडू नका. एक माजी नगरसेवक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून, एक पुणेकर म्हणून भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्ष असतील आणि या सर्व उपक्रमाचे प्रणेते, आयोजक चंद्रकांत पाटील यांनी तर या पुणे शहरातलं वाहतूक कोंडी सोडण्यासाठी तर एक उपक्रम केला नाही, पण हा पराक्रम मात्र वाहतूक कोंडी वाढवण्याचा चंद्रकांत पाटील अतिशय प्रामाणिकपणे करत आहे. तर माझी त्यांनाही विनंती आहे की हा तुमचा जो मंगळवारचा उपक्रम आहे, कृपया तुम्ही बदला. नाही तर पुणेकर त्यांच्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाला या वाहतूक कोंडीचा जाब आणि प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की ही कुठल्या पक्षाची रॅली नाहीये. ही यात्रा जी आहे ती तिरंगा सन्मान यात्रा आहे. पुणे शहर तिरंगा सन्मान गौरव समिती यांच्या वतीनं ही यात्रा केली आहे. यात्रा काय पहिल्या वर्षी होत नाही. यात्रा गेले अनेक वर्ष विविध मतदारसंघांमध्ये होते. आपल्याला आठवत असेल ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर ह्याच भागात एक मोठी यात्रा तिरंगा सन्मानाची आपण केली होती. यावर्षी पण त्याच पद्धतीने ही यात्रा आपण करणार आहोत.
ही कुठली पक्षाची यात्रा नाहीये. ही तमाम पुणेकर, या पुणे शहरात राहणारे, ज्यांना देशाबाबतीत अभिमान आहे, तिरंग्या बाबतीत सन्मान आहे, तो कुठं व्यक्त केला जाऊ शकतो. तर आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या वागणुकीत तर आपण करतोच, पण एक दिवस असा उत्साहाचा असतो की देशाच्या तिरंग्यासाठी आपण सगळेजण एकत्रित येतो. तसाच हा प्रकार आहे. नक्कीच या विषयात ट्रॅफिकचा विषय जर तुम्ही सांगत असाल तर दुपारी 3 वाजता आपण ही यात्रा करतोय. 3 ते 5:30 मध्ये ही यात्रा आपण संपवणार आहोत. कमीत कमी लोकांना याचा त्रास होईल याची आम्ही काळजी घेऊ. आमचे स्वयंसेवक असतील, व्हॉलेंटिअर्स असतील, या सर्व विषयांमध्ये लक्ष घेत आहेत. त्यात काय फक्त भारतीय जनता पार्टी का हो, अनेक शहरातल्या विविध संस्था, संघटना, ढोल ताशा पथक मधले जे कार्यकर्ते आहेत ते आहेत, वेगवेगळे असोसिएशन्स आहेत, व्यापारी संघटना आहे, अनेक लोक, अनेक संघटना या सर्व विषयांमध्ये. मला आपल्या माध्यमातून हे सांगायचं, ही काय पक्षाची यात्रा नाहीये. आदरणीय देवेंद्रजींना आम्ही जेव्हा गौरव समितीने ह्याचं निमंत्रण दिलं, तेव्हा देवेंद्रजींना पण पुणेकरांचं हे निमंत्रण स्वीकारलं आणि ते देखील येत आहेत. माझी आपल्याला ह्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आव्हान आहे, आपण देखील या यात्रेमध्ये सहभागी व्हा. काँग्रेसच्या असाल, शिवसेनेच्या असाल, मनसेच्या असाल, राष्ट्रवादीच्या असाल. मुख्यमंत्री येणार म्हणजे प्रोटोकॉल आला, मुख्यमंत्री आल्यानंतर ट्रॅफिक जाम तर होणारच आहे. आणि कुठेतरी त्यांनी असं तुम्हाला उपरोधिक सल्ला दिलाय की ही यात्रा एखाद्या मैदानावर आयोजित करा. पुढच्या वर्षी त्यांनी जो सल्ला दिलाय तो सल्ला आम्ही नक्की कन्सिडर करू. पुढच्या वर्षी जी तिरंगा सन्मान यात्रा आहे ती बानेर, बालेवाडी, औंध या परिसरात आम्ही करू. पुणे शहर जे आहे देशामध्ये 2 नंबरला ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये येतं. मग या विषयावर पुण्याच्या ट्रॅफिक पोलिसांसोबत किंवा काही तसं काही नियोजन झाले? नक्की आम्ही ट्रॅफिक पोलिसांशी किंवा या भागातले जे इन्चार्ज आहेत त्यांच्याशी या सर्व विषयावर बोललेलो आहोत. आम्ही वेळ देखील, या विषयाची वेळ मुख्य संध्याकाळच्या वेळेत न करता मुद्दाम दुपारच्या वेळेस ती रॅली आपण केली, जेणेकरून ट्रॅफिकला कमीत कमी त्रास होईल. दुसरा असा विषय मला असं सांगायचं की ट्रॅफिकची समस्या ही 1 दिवसापुरती नाही तर 12 महिने या ट्रॅफिकच्या नियोजनासाठी 4 गोष्टी केल्या पाहिजे. आज कोथरूड मतदारसंघामध्ये जवळपास 52 ड्रेस घालून उभे असणारे जे वॉर्डन्स आहेत ते नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून चौकात उभे आहेत. हे ट्रॅफिकचं नियोजन म्हणून आहेत. यात कुठलं प्रशासकीय फंड नाहीये किंवा कुठली आमदार निधी नाहीये. लोकसहभागातनं, स्वखर्चातनं हे नियोजन आम्ही करतोय. पुणे शहरात जे कंजेस्टेड स्पॉट्स आहेत तिथं कसे ओव्हरब्रिज व्हावे, ग्रेट सेपरेटर व्हावे, याचं नियोजन भारतीय जनता पार्टी करते. ट्रॅफिकचं नियोजन फक्त 1 दिवस होत नाही. चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात, मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या नेतृत्वात, दादांच्या नेतृत्वात, सर्व नेत्यांच्या नेतृत्वात पुणे शहरातील भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले नगरसेवक असतील, लोकप्रतिनिधी आहेत, ते करतायत. याची तुम्ही काळजी करू नका अमोलजी. महायुतीतील एक घटक पक्ष म्हणून आणि महायुतीतील घटक पक्षाचे पुण्यातील नगरसेवक म्हणून अमोलजींना कुठे तुम्ही निमंत्रण काही दिलंय किंवा मला मुख्य तेच वाटतंय की त्यांना निमंत्रण ते गेलं नसल्यामुळे ते नाराज झालेत का काय. तर मी तुमच्या माध्यमातून अमोलजींना निमंत्रण देतो की अमोलजी नक्की या यात्रेत तुम्ही सहभागी व्हा. या यात्रेत काय कुठला पक्ष नाहीये, आणि जरी पक्ष असला तरी तुम्ही आमचे सहकारी पक्षातले, घटक पक्षातले तुम्ही एक प्रमुख आहात, नक्की या.